अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस। दोन्ही सभागृहांमध्ये आज राज्यपालांच्या अभिभाषणावर होणार चर्चा। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज मवियाची बैठक। अधिवेशनात प्रत्येक दिवशी वेगळा विषय घेऊन मविया आक्रमक होत सरकारला जाब विचारण्याची शक्यता। आजच्या बैठकीत मंत्रालयामधील लाच प्रकरणी विरोधक आक्रमक होण्याचा अंदाज। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी। निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं दाखल याचिकेवर सुनावणी। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतरची ही पहिलीच सुनावणी। विधान भवन परिसरात अजितदादा यांचं स्मृतिस्थळ उभारणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा। मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून जागा निश्चित करू, नार्वेकरांची माहिती। अजित पवार यांच्या अपघाताचा थातूरमातूर तपास केल्यास मराठी माणूस दाखवून देऊ, रोहित पवार यांचा केंद्र सरकारला इशारा। तर गेल्या महिन्याभरात काय तपास केला ते सांगा, अशी ही विचारणा। मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमाबाबत आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेची बैठक। आज प्रमुख निमंत्रितांची नावं करणार निश्चित। उद्धव ठाकरे यांना निमंत्रण असणार का, हे पाहणं महत्त्वाचं। गणेश नाईकांनी लोकशाहीचा गळा घोटला, नरेश म्हस्केंची टीका। तर हम करे सो कायदा असं नवी मुंबईत सुरू असल्याचाही म्हस्केंचा आरोप। राज्यातील 20 जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर। 50% आरक्षण मर्यादा ओलांडलेल्या जिल्ह्यातल्या निवडणुकीवरची मनाई कायम। राज्य सरकारची विनंती सुप्रीम कोर्टानं नाकारली। कांदा निर्यात सबसिडीत 50% कपात। कांदा उत्पादकांची चिंता वाढली। निर्णय तात्काळ रद्द करून निर्यातीसाठी 10% सबसिडी लागू करा, कांदा निर्यातदारांची मागणी। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 2 दिवस राज्याच्या दौऱ्यावर। आज मुंबईमधील लोकभवनात हिंदुजा रुग्णालयातर्फे आयोजित कार्यक्रमाला उपस्थिती लावणार। तर उद्या शेगाव आणि नागपूरचा दौरा।